राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने काँग्रेसच्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात काँग्रेस कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या विरोधात करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध व्यक्त करत कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयावर शाई फेकून संताप व्यक्त केला। तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या छायाचित्राचे दहन करून निषेध नोंदवण्यात आला। यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अशा प्रकारची बेजबाबदार व अवमानकारक वक्तव्य कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले। तसेच तात्काळ जाहीर माफी मागावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुद्धा देण्यात आला। या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्ह्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते व महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते। खाली डोका वर पाय हर्षवर्धन बडवा आहे। बस चालू आहे गावने बंद असल्यामुळे आपल्याला काही करता नाही। पळून गेले त्यांना समज आम्ही येणार आहे ते बदले बदलाले सगळे काँग्रेसवाले। ओके म्हणायचं आहे कायम राहणार आहे का? कारण ज्या पद्धतीचं वक्तव्य केले तुमच्या नेत्यांनी 100%। मी काय बोललो तुम्हाला? समोर मी तुम्हाला काय बोललो? सर समोर बघा। त्या ताई आहेत, हे आमची भगिनी आहे, आमच्या माता आहेत, आमच्या माते समान आहेत आणि त्यांच्यामध्ये त्यांनी वक्तव्य करणं ते चुकीचं आहे। तो हर्षवर्धन सकपाळ त्याची स्वतःची कुठेही निवडून यायची लायकी नाहीये, कुठेही निवडून येत नाही आणि त्याच्यासारखा माणूस हे वक्तव्य करत असेल तर संपूर्णपणे चुकीचं आहे। त्याने राजीनामा देऊन महाराष्ट्रातला तोंड काळा करून इथं निघून जावं ही माझी मागणी आहे। तो भडवा भेटलं तर आम्ही सोडणार नाही, आम्ही सोडणार नाही, अजिबात सोडणार नाही। संपत आलेलं आहे भाई एक मिनिट भाई आणि आमचा फुकटचा पुढे या ना हो पालक पुढे या सर। आम्हाला कुठेही आज काँग्रेसने काय राहिलं आजच्या भारतभराच्या राहिलेल्या पक्षाचे कार्यकर्ते त्याला कुठेही काँग्रेसचं या भारतभर काहीच राहिलं नाहीये। त्यामुळे अशी विकृती त्यांना सुचते काय ती विकृती कार्यक्रम घ्यायचा, कोणाची काय ती बोलायचं आणि ते देशामध्ये वक्तव्य करून या देशामध्ये जो द्वेष निर्माण करण्याचं काम काँग्रेस करत आहे त्याला आम्ही हाणून महिलेबद्दल गुंगी गुडिया असं उल्लेख करणं हे कितपत योग्य आहे, कसं बघताय? निषेध करतो आम्ही। आणि आमचे सर्वांची त्यांनी माफी मागावी महाराष्ट्राची आणि मुख्यमंत्री सर त्यांनी माफी नाही मागितली तर आमचा चॅलेंज आहे हर्षवर्धन सकपाळने महाराष्ट्रात कुठेही फिरून दाखवावा। राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस त्यांच्या पुरजोर निषेध करणार आहे आणि त्यांना पकडून त्याला काला फासणार आहे। हर्षवर्धन सकपाळ साहेब, तुम्ही एका पवित्र असं त्याचा बूम दे पैदा झालेला ईव्हीएम आहे ना, करून दाखवा तुम्ही पुन्हा महिलेवरती आणि हे जे अपत्य तुम्ही काँग्रेसजनांनी जन्माला घातलेलं आहे ही वाढवलं हे पापाचं कधी धुवून देणार शिक्षा घ्या। हर्षवर्धन सकपाळला आमचं आव्हान आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे की त्यांनी कृपया करून कुठेही रस्त्यावरती फिरू नका, नाहीतर जिथे दिसतील तिथे त्यांना मारू, काळं फासू, जेवढं मारता येईल तेवढं मारू। त्यांनी आमच्या वहिनींवरती आरोप केलेले आहेत, वहिनींवरती फालतू कमेंट केलेली आहे। त्यामुळे हर्षवर्धन सकपाळांना जाहीर आव्हान करतो, रस्त्यावरती कुठेही फिरू नका, नाहीतर कुत्र्यासारखे मारून काढू।